Standard 7th Subject General Science Unit 3rd Properties of Natural Resources. Students, today we are going to start new chapter, that is Properties of Natural Resources. Properties of Natural Resources. So you already studied about there are different types of natural resources that are the soil, water, then air. All these are the natural resources. So in this chapter we are going to study about the properties about these all natural resources. प्रॉपर्टीज म्हणजे काय, गुणधर्म. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला या नॅचरल रिसोर्सेस जे आहेत तर त्याच्या प्रॉपर्टीजच्या बद्दल आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. नाउ देर आर सम क्वेश्चन रिलेटेड टू धिस concept or these natural resources. So let us recall that things. See, first question is, which are the gases present in air? So there are different types of gases present in air. You know about that. The oxygen, carbon dioxide, hydrogen, nitrogen. These all are the main gases which are present in air. Besides these, other gases also present in air. So why is air called a homogeneous mixture? Why this is called as a homogeneous mixture का म्हटलं याला बघा, because all these constants of air or these gases are mixed together. So there are not different layers of gases which are present in the air. एअरमध्ये आपल्याला हे सगळे जे गॅसेस जे आपल्याला प्रेझेंट असलेले दिसतात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लेयर्स आपल्याला दिसत नाही. सो वी कॅनॉट सेपरेट दॅट ऑल. आता आपण त्याच्यामध्ये त्याचं सेपरेशन जे आहे तर ते करू शकत नाही. सो देअरफॉर एअर इज कॉल्ड ॲज अ होमोजिनस मिक्सचर. सी हियर. नाउ सी सेकंड क्वेश्चन इज, what are the uses of various gases in air? So there are different types of gases and you already studied about this in previous standard. Mainly oxygen, that is used for breathing for all living organism. Living organism मध्ये breathing साठी या ऑक्सिजनचा यूज होतो. कार्बन डायऑक्साइड, so that is used by plants for making their own food material, that is the process of photosynthesis. Nitrogen is also used for plants and animals. Plants make proteinaceous food from this nitrogen, and animals for the body building, for the growth, this nitrogen is useful. Another some gases also present which have different uses. Now see the first thing is properties of air. सगळ्यात आधी आपल्याला काय पाहायचं आहे, प्रॉपर्टीज ऑफ एअर. सो एअर दॅट इज ऑल अराउंड अस. एअर जे आहे तर ती काय आहे, आपल्या सभोवताली आहे. सो वी कॅनॉट सी इट. ओके. सो यट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. जरी आपण तिला बघू शकलो नाही, एअर वी कॅनॉट सी द एअर बट वी कॅन फील. आपल्याला काय होतं ती जाणवते. व्हेन वी इनहेल एअर टेकन इन थ्रू द नोज. आपण जेव्हा इन्हेलेशन करतो म्हणजे श्वास घेतो तेव्हा श्वासाद्वारे एअर काय होते, आपल्या बॉडीमध्ये जाते किंवा नाकाद्वारे ती काय होते, आपल्या शरीरामध्ये जाते. इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप्स वी कॅन फील द एअर. आता बघा, आपण समजा आपल्या हातांवर आपण फुंकर मारली, आपल्या ओठांच्या सहाय्याने आपण काय केली, फुंकर मारली, तर आपण आपल्या हाताला त्याची काय होते, जाणीव होते. सो वी फील एअर हियर. ओके. नाउ सी, ट्राय दिस वन ॲक्टिव्हिटी, सिम्पल ॲक्टिव्हिटी इज गिवन हियर. सी, टेक अ स्टिक फ्रॉम द ब्रूम और द पेपर और द प्लास्टिक स्ट्रॉ. एक काय करायचं, स्टिक घ्यायची आहे छोटीशी, काय करायची,
किंवा झाडूचा काय करायचं आहे का छोटीशी काठी घ्यायची, स्ट्रॉ घ्यायचा आहे एक किंवा स्टिक घ्यायची आहे. टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. आता याला काय करायचं आहे बघा, एक मध्यभागी काय करायचं, दोरी बांधून घ्यायचं आणि त्याला काय करायचं, अशा रीतीने काय करायचं, हे बांधून लटकून ठेवायचं. हँग आउट धिस स्टिक सो दॅट रिमेन्स इन हॉरिझॉन्टल पोझिशन. कशी राहायला पाहिजे ती, हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये राहायला हवी, म्हणजे आडव्या स्थितीमध्ये स्थिर राहायला हवी. ओके. नाव tie 2 rubber balloons of the same size at 2 ends of the stick and see that the stick remains horizontal. आता काय करायचं आहे बघा आपल्याला, तर या दोन्ही टोकांना काय करायचं आहे, रबर बलून म्हणजे फुगे काय करायचे, फुगे इथे बांधून घ्यायचे आहेत आणि फुगे बांधल्यानंतर असं लक्षात येतं की हे सो धिस स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल, सो दॅट रिमेन्स ॲज अ हॉरिझॉन्टल ॲज इट इज. ती कशी राहते, आडवीच राहते. नाव सी नाव रिमूव्ह वन बलून अँड इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट द ओरिजिनल पोझिशन. आता काय करायचं बघा, याच्यामधला एक काय करायचं बलून जो आहे तर तो रिमूव्ह करायचा अँड इन्फ्लेट करायचं, म्हणजे त्याला फुगवायचं आणि मग काय करायचं, त्याला इथे बांधायचं आहे. आता ऑब्झर्व दॅट धिस स्टिक रिमूव्स ॲज इट इज हॉरिझॉन्टल. तर तुम्हाला काय वाटतं बघा, हा आपण फुगवल्यानंतर बांधल्यानंतर ही स्टिक जी आहे तर ती हॉरिझॉन्टल राहील का, येस. सो दॅट कॅनॉट रिमेन ॲज अ हॉरिझॉन्टल, सो धिस बिकम्स ॲज अ स्लॅंटिंग. अशी होणार आहे because here we tie a inflated balloon and here it is a non-inflated balloon. Therefore, this stick does not remain horizontal. ही आडवी राहणार नाही, तर ती कशी वाढेल, तिरकी. कुठे जाणार आहे, हे कुठणार आहे, where we tie this inflated balloon. जिथं आपण काय केलं, फुगवलेला फुगा बांधलेला आहे त्या बाजूला काय होणार आहे, ही थोडीशी खाली झुकणार आहे. सो व्हॉट धिस काय याच्यामधून आपण कन्क्लुजन काढू शकतो पहा. काय येणार आहे सुद्धा कन्क्लुजन, निष्कर्ष काय येणार आहे. सो जेव्हा आपण विदाउट एअर काय केली, तर बलून्स पहिल्यांदा सुरुवातीला बांधले होते, तर तेव्हा काय झालं होतं, सो धिस रिमेन्स इन अ ॲज इट इज हॉरिझॉन्टल पोझिशन. पण जेव्हा आपण इन्फ्लेटेड बलून म्हणजे जेव्हा आपण हवा भरली त्या बलूनमध्ये, तेव्हा मात्र काय झालं, तो हवा भरलेला बलूनच्या साईडने हे झुकलेला आहे. याचाच अर्थ काय होतो का, सो व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ धिस. सो एअर जी आहे, जी आपण भरलेली आहे तिच्यामुळे काय झालं आहे, त्याला काहीतरी असणार आहे, मास वेट जे आहे तर ते असणार आहे, तर त्याच्यामुळे काय झालं आहे, इन्फ्लेटेड बलून जो आहे तर तो खाली झुकलेला आपल्याला दिसतो. सो here the stick that goes down on the side of the inflated balloon, so that stick that goes down to the inflated side, so this means that air has a weight. याचाच अर्थ काय, एअरला काय आहे, वेट आहे. सो एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. एअर काय आहे, गॅसेसचा मिक्सचर आहे, मिश्रण आहे. therefore like all other matter, जसे इतर मॅटर्स आहेत, जे इतर पदार्थ आहेत, तर like that way air has a mass and weight. So this is the first property. What is that? Air has mass and weight. एअरला काय आहे, मास आणि वेट सुद्धा आहे. So now see the second one. सेकंड आपण काय करूया, ऍक्टिव्हिटी पाहूया. याच्यामध्ये टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल. एक काय करायचं, इंजेक्शन सिरिंज घ्यायची आहे ज्याच्यामध्ये निडल नाही अशी. पुल इट्स पिस्टन, मागे पिस्टन असतं तर ते काय करायचं, ओढायचं आहे. असं इंजेक्शन आता असेल फॉर एक्झाम्पल
याला मागच्या बाजूला काय असतं, पिस्टन असतं. सो दिस इज द इंजेक्शन. याला काय असतं, पिस्टन असतं. तर ते काय करायचं, ओढायचं आहे. पुल्ड इट सिरीज विदाउट द निडल. पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. आता तुम्हाला सहजपणे तुम्ही काय करू शकता, ते पिस्टन ओढू शकता. आता काय करायचं पहा, द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. पिस्टन जे आहे तर ते इझिली काय होतं, हे पुल आउट होतं, म्हणजे ते ओढलं जातं. देन द पिस्टन रिमेन्स इन दॅट पोझिशन इव्हन इफ यू लेट इट गो. तुम्ही तसंच सोडून दिलं तरी काय होतं, ते तशाच स्थितीमध्ये, म्हणजे नुसतंच सोडून दिलं तरी पण काय होतं, ते तशाच स्थितीमध्ये राहतं. नाव क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाईटली विथ युअर थंब. आता काय करायचं का, हे जे इनलेट आहे त्याच्यामधून हवा येते, त्याला काय करायचं, तुमच्या अंगठ्याने बंद करायचं आणि आता काय करायचं, हे पिस्टन ओढायला सुरुवात करायची आहे. नाव क्लोज द इनहेल होल ऑफ द सिरिंज टाईटली विथ युअर थंब. Pull the piston and let it go. Is the force required to pull out the piston? तर तुम्हाला ते पिस्टन ओढायला खूप जास्त फोर्स लागतो का आधीपेक्षा? सो डज द पिस्टन रिमेन्स ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. तर तुम्ही जेव्हा पिस्टन हे ओढायला सुरुवात करता तर तेव्हा तुम्हाला फोर्स लागतो का, किंवा ते मी तसंच सोडून दिलं तर ते बाहेर येतं का? येस. इथं काय होतं बघा, तर इथं जेव्हा आपण हे बघतो, जेव्हा आपण हे इनहेलर जे पार्ट आहे तर तो काय करतो, बंद करतो आणि पिस्टन ओढण्यासाठी. सो दॅट रिक्वायर्स अ फोर्स. इथं आपल्याला काय होतं, जास्त फोर्स लागतो आणि पिस्टन बाहेर ओढलं जातं नाही. सो द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन एअर आर इन अ कॉन्स्टंट मोशन. हे नेहमी लक्षात ठेवा की एअर हॅज अ मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस. एअरमध्ये काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत, गॅसेस, डिफरंट गॅसेस. आत्ता आपण पाहिलं एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. तर तसं त्या एअरमध्ये काय आहेत, डिफरंट गॅसेसचे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. सो व्हेन दीज मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी दे क्रिएट अ प्रेशर ऑन दॅट बॉडी. जेव्हा हे मॉलिक्यूल जे आहेत तर ते काय करतात, एकमेकांना धडकतात किंवा त्या कंटेनरच्या बॉडीला ते धडकतात. तर दॅट क्रिएट्स अ प्रेशर. ते काय करतात, प्रेशर क्रिएट करतात, म्हणजे दाब निर्माण करतात. अँड धिस दे क्रिएट द प्रेशर ऑन दॅट बॉडी अँड धिस प्रेशर ऑफ एअर दॅट वी कॉल एज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे जे प्रेशर ते क्रिएट करतात, so that pressure is called as a atmospheric pressure. So the pressure which is created by the molecules of air, that pressure is called as a atmospheric pressure. वातावरणीय दाब असं याला म्हटलं जातं. On pulling the piston with the inlet hole of the syringe closed. जेव्हा आपण त्या पिस्टनचं जे इनलेट जे होल आहे तर ते बंद करतो आणि पिस्टन ओढायला सुरुवात करतो, मोर स्पेस बिकम्स अवेलेबल टू एअर इन द सिरिंज अँड इट बिकम्स अ रॅरिफाईड. आता इथं काय होतं बघा, खूप जास्त काय होतं, आतमध्ये त्याला स्पेस मिळतं आणि आतली जी एअर आहे तर ती काय होते, रेअर होते. ॲज अ रिझल्ट प्रेशर ऑफ द एअर ऑफ इन द सिरिंज दॅट लोवर्ड. आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं, आतमध्ये असणाऱ्या सिरिंजचं जे प्रेशर आहे तर ते काय होतं, कमी होतं. कंपॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाईड एअर इज व्हेरी हाय. आता आतलं प्रेशर काय झालं आहे, खूप कमी झालं आहे, पण बाहेरचं ज्या सिरिंजच्या बाहेरचं जे प्रेशर आहे ते मात्र काय आहे, आतल्या प्रेशरपेक्षा खूपच जास्त झालेलं आहे. And that is why when we pulled out the piston and is released, it is immediately pushed in. आणि जेव्हा आपण ओढलेलं जे पिस्टन आहे तर ते सोडून जातो तर तेव्हा ते सहजपणे काय होतं, आतमध्ये जातं, बिकॉज ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्रेझेंट आउटसाइड द पिस्टन. बाहेरच्या पिस्टनच्या बाहेरचे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे
ते काय करतं, त्याला ढकलतं आणि ते सहजपणे काय होतं, पिस्टन आतमध्ये जातं. सो इफ दिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड होल्डिंग द सिरिंज इन अ डिफरंट पोझिशन्स लाईक व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल अँड इन्क्लाइंड पोझिशन. आता ही जी काही आपण ॲक्टिव्हिटी आहे सिरिंजची, तर ती आपण एकदा सिरिंज उभा धरला, आडवा धरला किंवा असा तिरका धरला डिफरंट पोझिशनला, द पिस्टन इज फाउंड टू गो इन टू द सेम एक्सटेंट इन ऑल केसेस. कसाही धरला तरी आपल्याला जो रिझल्ट आहे तर तो अशाच प्रकारे दिसतो. सो फ्रॉम धिस वी कॅन इन्फर दॅट, याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल डायरेक्शन. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे तर ते प्रत्येक डायरेक्शनला काय आहे, सेम आहे. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम in all directions. तर हे काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे तर ते सगळ्या डायरेक्शनमध्ये काय आहे, सेम आहे. नाव फाइंड आउट इज देअर एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द मून. तर हे काय करायचं, तुम्ही फाइंड आउट करायचं आहे अशा प्रकारचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे तर ते मूनवर आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करा. नाव डू यू नो, हे तुम्हाला माहीत आहे का पहा. अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज अबाउट 1,01,400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. तर ऑर्डिनरी जी कंडिशन असते तर अशा वेळेस सी लेवलला म्हणजे समुद्र सपाटीला ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे बघा, 1,01,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं काय आहे, सी लेवलला काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. सो दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्रेझेंट ॲट सी लेवल अँड इट कॅन बी मेजर्ड विथ हेल्प ऑफ बॅरोमीटर. आता हे शोधण्याचं काय आहे, कशाच्या थ्रू आपण हे शोधू शकतो, विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. बॅरोमीटर याच्याने आपण हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तर ते मोजता येतं. सो ॲज वी गो हायर अबाव सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. जसं जसं समुद्र सपाटीपासून आपण वर जात जाऊ तसं काय होतं, सो धिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. हे हळूहळू काय होतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर लोअर होतं म्हणजे डिक्रीज व्हायला सुरुवात होते. नाव अ लिटिल फन. आता आपल्याला थोडीशी काय करायची आहे, फन बघायची आहे. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ द ग्लास filled completely with the water. Holding the cardboard firmly in place with one hand, invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? छोटीशी तुम्ही ट्रिक करून बघू शकता का. इथं एक काय करायचा, ग्लास घ्यायचा, याच्यामध्ये हा ग्लास जो आहे तर तो पूर्णपणे काय करायचा, काठोकाठ पाण्याने भरायचा आहे. फिल धिस, याच्यावर एक कार्डबोर्ड ठेवायचा, पोस्टकार्ड किंवा कार्डशीट जे असतं थोडंसं जाड ते ठेवायचं. इथं हा ठेवायचा आणि इन्व्हर्ट दिस ग्लास. आता काय करायचं, हे उलटं करायचं आणि खालचा जो तुमचा कार्डबोर्डचा हात जो आहे तर तो काय करायचा, काढून घ्यायचा. तुम्ही ग्लास जो आहे तर तो उलटा पाण्याने भरलेला जो ग्लास आहे ज्याला कार्डबोर्ड लावलेला आहे त्याच्यामधलं पाणी जे आहे तर ते सांडत नाही. व्हाय दिस हॅपन्स, असं का होतं बघा. याचं कारण काय असेल सगळं, बिकॉज ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर सो दॅट एक्झर्ट्स ऑन ऑल धिस कार्डबोर्ड. आता या कार्डबोर्डवर काय असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे त्या कार्डबोर्डला ढकलत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या ग्लासमधलं उलटा ग्लास केला तरी त्याच्यामधलं पाणी जे आहे तर ते स्प्लिट आउट होतं नाही. ओके, सो डू धिस ॲक्टिव्हिटी, हे तुम्ही घरी करून पाहू शकता. नाव ग्रेट सायंटिस्ट. सो द इन्फॉर्मेशन अबाउट द सायंटिस्ट here in 1726 the Swedish scientist
Daniel Bernoulli put forth the important principle that, तर 1726 मध्ये डॅनियल बर्नोली नावाच्या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, एक त्याचं स्वतःचं तत्व सांगितलेलं आहे. कोणतं तत्व आहे बघा, प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. जेव्हा व्हेलॉसिटी जी आहे म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी जेव्हा काय होते इन्क्रीज होत जाते, तर तेव्हा प्रेशर जो आहे तर ते काय होतं डिक्रीज होतं. अँड व्हेन द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस व्हेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. आणि जेव्हा व्हेलॉसिटी डिक्रीज होते प्रेशर काय होतं इन्क्रीज होतं. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ डॅनियल बर्नोली. So if the body is moving through air, air pressure decreases perpendicularly to the direction of the motion, and then the air its surrounding flows rapidly from higher pressure to the lower pressure. जेव्हा एखादी बॉडी काय होते एअर थ्रू काय होते ती मूविंग असेल तर तेव्हा एअर प्रेशर जे आहे तर ते डिक्रीज होतं. कसं, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे समजा या दिशेमध्ये एखादा जर काय असेल एखादी वस्तू गतिमान असेल तर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असणारं जे एअर प्रेशर आहे सो दॅट गेट डिक्रीजेस, तर ते काय होतं कमी कमी होत जातं. अँड हायर टू लोअर प्रेशर, आणि एअर जे आहे तर ती काय होते बघा दॅट रॅपिडली फ्लोज इन द सराउंडिंग फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. म्हणजे जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे काय होते एअर जी आहे तर ती फ्लो होत जात असते. ओके, नाव अनदर ॲक्टिव्हिटी सी हिअर. आपण आणखीन एक ॲक्टिव्हिटी इथं बघूया, ऑब्झर्व अँड डिस्कस. हे काय करायचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि डिस्कशन याच्याबद्दल करायचं आहे. ही सुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी सहजपणे करून बघू शकता. टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप. एका प्लास्टिकच्या कपमध्ये काय करायचं तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. अर्ध भरून काय करायचं एवढं पाणी घ्यायचं मध्ये. नाव होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. आता याच्यामध्ये एक स्ट्रॉ काय करायचा असा उभा धरायचा आहे. हा काय करायचा स्ट्रॉ आहे तो काय करायचा उभा धरायचा त्या कपमध्ये. होल्ड द स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. आता काय करायचं आहे बघा, एक छोटासा स्ट्रॉचा एक तुकडा काय करायचा आहे या स्ट्रॉला परपेंडिक्युलर राहील असं काय करायचं तो फोल्ड करायचा आहे. हा काय करायचा आहे परपेंडिक्युलर राहील असा फोल्ड करायचा. हा काय आहे आणखी दुसरा आपण स्ट्रॉचा तुकडा इथं घेतलेला आहे. आता इथं काय करायचं आहे बघा, नाव ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ द स्ट्रॉ. आता तुम्हाला काय करायचं बघा याच्यामधून काय करायचं फुंकायचं आहे, ब्लो करायचं आहे. खूप जोरजोराने काय करायचं फुंकायचं, या छोट्या स्ट्रॉमधून खूप जोरजोराने फुंकायचं. आणि काय आन्सर होतं तुम्हाला ते पाहायचं आहे. सो हिअर फॉर्म्स अ फाउंटन. इथं तुम्हाला काय दिसते फाउंटन म्हणजे इथं तुम्हाला फवारे पाण्याचे जे फवारे आहेत तर ते बाहेर आलेले तिथे तुम्हाला दिसतील. सो तर यू विल सी हिअर फाउंटन ऑफ द वॉटर. व्हाय धिस हॅपन्स, असं का घडलं तर हे आपण बघूया. का घडतं असं, जेव्हा तुम्ही खूप जोरदाराने याच्यामध्ये फुंकता तर तेव्हा काय होतं बघा याच्यामध्ये फाउंटन्स फवारे येतात, पाण्याचे फवारे जे आहेत कारंजे उडल्यासारखे आपल्याला इथं भासतात. तर असं का घडतं हे पाहूया आपण. द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन, सी ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड पुश्ड अवे अँड हेन्स प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. जेव्हा आपण काय करतो याच्यामधून फुंकत असतो तेव्हा इथं असणारी जी हवा आहे तर ती काय होते बाजूला निघून जाते. त्याच्यामुळे इथलं हवेचं जे प्रेशर आहे तर ते काय होतं कमी होतं. सो दॅट गोज ऑन डिक्रीजिंग, ते कमी कमी होत जातं. अँड ॲज अ प्रेशर ऑफ द एअर नियर टू द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, द वॉटर इन द कप पुश्ड फ्रॉम द
pushed from the where pressure is higher to where it is lower, and that is in the upward direction. जेव्हा काय होतं बघा, जेव्हा इथं खूप जोराने काय होतं, फुंकायला आपण सुरुवात करतो तेव्हा एअर जी आहे तर ती इथं बाजूला सरकवली जाते आणि इथं एअर प्रेशर काय होतं, कमी होतं. आता काय होतं बघा, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एअर फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. आता इथं काय झालं बघा, कमी झालेलं आहे प्रेशर एअरचं. त्याच्यामुळं याच्यामधलं जे पाणी आहे ॲटमॉस्फिअर प्रेशर काय करतं, या पाण्याला वरच्या दिशेने ढकलतं म्हणजे कमी प्रेशरकडं. अँड धिस वॉटर गोज इन अपवर्ड डायरेक्शन अँड दॅट फॉर्म्स फाउंटन्स. आणि हे याच्यामधलं पाणी जे आहे तर ते काय होतं, अपवर्ड डायरेक्शनला येतं आणि इथे आपल्याला काय होतात, कारंजे मीन्स फाउंटन्स तयार झालेले आपल्याला दिसतात. सो हिअर the more forcefully you blow the higher will be the fountain. जेवढ्या जोरात तुम्ही काय कराल, इथून फुंकाल तेवढे काय होणार आहेत, मोठ्या प्रकारचे फाउंटन्स इथं तुम्हाला तयार झालेले दिसतील इथं. सो द मोर फोर्सफुली यू ब्लो, जेवढ्या जोराने तुम्ही फुंकाल, सो द हायर विल बी द फाउंटन, तेवढे उंच काय होणार आहेत फाउंटन जे आहेत म्हणजे कारंजे जे आहेत तर ते तयार झालेले तुम्हाला दिसतील. So this straw fountain works on the Bernoulli's principle. हे जे फाउंटन्स आहेत हे कोणत्या प्रिन्सिपलवर आहेत, डिपेंड आहे. सो दॅट इज ऑन द प्रिन्सिपल ऑफ द बर्नौली. डॅनियल बर्नौलीच्या प्रिन्सिपलवर आधारित काय आहे हे. अशा प्रकारे काय प्रिन्सिपल आहे आता मगाशीच बघितलं आपण बघा. प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. जेव्हा प्रेशर जो आहे तर ते डिक्रीज होतं तेव्हा व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. अँड द प्रेशर ऑफ द एअर गेट इन्क्रीजेस व्हेन द व्हेलॉसिटी गेट डिक्रीजेस. जेव्हा त्याची व्हेलॉसिटी जी आहे तर ती काय होते, डिक्रीज झालेली आपल्याला दिसते, तेव्हा एअर प्रेशर जे आहे तर ते इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसतं. सो धिस इज द बर्नौलीज प्रिन्सिपल. आणि आपल्याला हे जे काय फाउंटन्स दिसतात इथे वॉटरचे, सो दॅट आर ऑन द बर्नौलीज प्रिन्सिपल. हे कशामध्ये वर्किंग होतं, याचं बर्नौलीज प्रिन्सिपलवर आधारित काय आहे आपल्याला इथं हे फाउंटन्स दिसतात. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्ही आता काय करायचं आहे, क्वेश्चन आहे पहा, याचा आन्सर सॉल्व करायचं आहे तुम्ही. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. आता टेम्परेचर इन्क्रीज झालं तर एअर प्रेशर जे आहे तर त्याच्यावर काय इफेक्ट होतो, याचं आन्सर जे आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे, शोधायचं आहे. सो धिस इज टुडेचं एक्सरसाइज. हा काय आहे आजचा आपला एक्सरसाइज आहे आपला. व्हॉट इज दॅट, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ increased temperature on air pressure, तर एअर प्रेशर किंवा प्रेशर ऑफ एअर म्हटलं तरी इथं चालतं. तर हा काय आहे एक्सरसाइज. सो टुडे दिस इज द today's exercise. Write down the answer of